नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 4 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच भारतीय अवयवदान दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 3 ऑगस्ट। स्पष्टीकरण: भारतीय अवयवदान दिवस भारतात दरवर्षी 3 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। वर्ष 2023 पासून ही तारीख बदलण्यात आली आहे, कारण 1994 मध्ये याच दिवशी देशातील पहिले यशस्वी हृदय प्रत्यारोपण झाले होते, तर त्यापूर्वी हा दिवस नोव्हेंबर 27 रोजी साजरा केला जात असे। प्रश्न 2. नुकतीच कोणत्या देशाकडे 2030च्या राष्ट्रकुल खेळांची मशाल सुपूर्द करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, भारत। स्पष्टीकरण: नुकतीच भारताकडे अधिकृतपणे 2030च्या राष्ट्रकुल खेळांची मशाल आणि ध्वज सुपूर्द करण्यात आला आहे। वर्ष 2030च्या राष्ट्रकुल खेळांचे आयोजन भारताच्या अहमदाबाद शहरात केले जाईल। ही जबाबदारी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी औपचारिकपणे स्वीकारली। वर्ष 2030चे हे खेळ राष्ट्रकुल खेळांची 100वी शताब्दी आवृत्ती असणार आहेत, जो भारतासाठी एक ऐतिहासिक प्रसंग असेल। आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारताने आपले 350 किलोग्रॅम क्षमतेचे टर्बोजेट इंजिन विकसित केले आहे। ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणाच्या बाबतीत भारताला दुसरे स्थान मिळाले आहे। विक्रम-1 रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणासह खाजगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता साध्य करणारा भारत जगातील तिसरा देश बनला आहे। भारताने जबरदस्तीने करून घेतलेल्या श्रमातून तयार केलेल्या उत्पादनांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे। भारताने आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये प्रथम स्थान मिळवले आहे। आवड्यातून फक्त एकदाच घेतली जाणारी जगातील पहिली इन्सुलिन औषध अविकली भारतात लॉन्च करण्यात आली आहे। प्रश्न 3. नुकतीच कोणत्या राज्यातील पिथोरा चित्रकलेला अधिकृतपणे GI टॅग देण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, गुजरात। स्पष्टीकरण: नुकतीच गुजरात राज्यातील पिथोरा चित्रकलेला अधिकृतपणे GI टॅग देण्यात आला आहे। ही एक पारंपरिक आणि आध्यात्मिक भिंतीचित्रकला आहे, जी नैसर्गिक रंगांचा वापर करून भिंतींवर रेखाटली जाते। गुजरात राज्याची माहिती: राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत। आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारताचे प्रमुख सागरी आणि उत्पादन केंद्र बनण्यासाठी गुजरात सरकारने जहाज बांधणी आणि दुरुस्ती धोरण 2026 लॉन्च केले आहे। गुजरात सरकारने सायबर आर्थिक फसवणुकीसाठी E0FIR सेवा सुरू केली आहे। भारतातील पहिला 100 मेगावॉट वेनेडियम फ्लो बॅटरी प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन केला जाईल। समसविद्या सेतू महाअभियान गुजरातमध्ये सुरू करण्यात आले आहे। फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी गुजरातला कृषी नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। भारतीय धनेश पक्ष्याचे ग्रे हॉर्नबिल यशस्वी प्रजनन गुजरातमध्ये नोंदवले गेले आहे। प्रश्न 4. नुकतीच तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, पंतप्रधान सूर्य सरोवर योजना। स्पष्टीकरण: भारत सरकारने तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी नुकतीच पंतप्रधान सूर्य सरोवर योजनेला मंजुरी दिली आहे। एकूण अंदाजपत्रक 5070 कोटी रुपये। लक्ष्य: देशातील जलाशयांवर आणि पाणवठ्यांवर वर्ष 2030 ते 31 पर्यंत 5000 मेगावॉटची तरंगती सौर क्षमता स्थापित करणे। प्रश्न 5. नुकतेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ब्रिक्स बाजारचे आयोजन कोठे करेल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मुंबई। स्पष्टीकरण: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ब्रिक्स बाजारचे आयोजन मुंबई येथे करेल। उद्देश: ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांदरम्यान श्राव्यदृश्य आणि सर्जनशील क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करणे। प्रश्न 6. नुकतेच वस्त्रोद्योग मंत्रालय कोठे GI आणि बियॉन्ड 2.0 शिखर परिषद आयोजित करेल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण: आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र नवी दिल्ली येथे
GI आणि बियॉन्ड 2.0 शिखर परिषदचे आयोजन करेल. या शिखर परिषदेचे उद्घाटन भारत सरकारचे परराष्ट्र आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्री पबित्रा मार्गारेटा मुख्य पाहुणे म्हणून करतील. भारत सरकारच्या वस्त्रोद्योग सचिव श्रीमती नीलम शमी राव या विशेष अतिथी असतील. याचा उद्देश भारताच्या GI टॅग प्राप्त हातमाग आणि हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन करणे हा आहे. प्रश्न 7. नुकतीच 16वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 कुठे आयोजित केली जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तमिळनाडू. स्पष्टीकरण. 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026चा शुभारंभ तमिळनाडूतील कोइंबतूर येथे झाला. या स्पर्धेत देशातील सर्वोत्कृष्ट ज्युनियर पुरुष हॉकी संघ भाग घेत आहेत, जे 8 ऑगस्टपर्यंत 12 दिवस स्पर्धा करतील आणि राष्ट्रीय विजेत्याचा निर्णय होईल. तमिळनाडू राज्याची माहिती. राजधानी चेन्नई. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. आता पाहू तमिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी. किल्लाय तमिळनाडूचे पहिले हवामान अनुकूल गाव बनले आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी नलम-टीएन ऑनलाईन आरोग्य पोर्टल लॉन्च केले आहे. 18 मीटर खोली क्षमता असलेले भारताचे दुसरे प्रमुख बंदर कामराजार बंदर बनले आहे. तमिळनाडू सरकारने सहकार पीक कर्जमाफीची मर्यादा वाढवून 75,000 रुपये केली आहे. तमिळनाडूचे शेतकरी वलोवन यांना अन्न व कृषी संघटनेकडून मृदा शेतकरी नायक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील पहिला प्रचंड आकारमानाचा हरित जहाज कारखाना ग्रीनफील्ड शिपयार्ड तमिळनाडूमध्ये विकसित केला जाईल. तमिळनाडू सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी सिंगापेन सिंघिण विशेष दलाची स्थापना केली आहे. वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी मासे उत्पादन करणारे भारतीय राज्य तमिळनाडू बनले आहे. प्रश्न 8. नुकतेच फ्रँको बरेसी यांचे वयाच्या 66व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, फुटबॉल. स्पष्टीकरण. फ्रँको बरेसी हे फुटबॉल खेळाशी संबंधित होते. ते AC मिलान आणि इटलीच्या इतिहासातील सर्वात महान बचावपटूंपैकी डिफेंडर्स एक मानले जात असत. ते 1982च्या जागतिक फुटबॉल अजिंक्यपद विजेत्या संघाचा भाग होते आणि 1994च्या जागतिक स्पर्धेत इटलीच्या संघाचे कर्णधार होते. प्रश्न 9. नुकतीच तिरंग्याचे डिझाईन तयार करणारे स्वातंत्र्य सैनिक पिंगळी व्यंकय्या यांची जयंती कधी साजरी करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 2 ऑगस्ट. स्पष्टीकरण. स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे सुरुवातीचे स्वरूप तयार करणारे पिंगळी व्यंकय्या यांची जयंती नुकतीच 2 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली आहे. त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1876 रोजी आंध्र प्रदेशात झाला होता. प्रश्न 10. नुकतेच पर्यावरण कामगिरी सूचकांक 2026 मध्ये भारताला कोणता क्रमांक मिळाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, 176वा. स्पष्टीकरण. पर्यावरण कामगिरी सूचकांक 2026 मध्ये एकूण 177 देशांचे मूल्यमापन करण्यात आले, ज्यामध्ये एस्टोनिया पहिल्या स्थानावर, लक्झमबर्ग दुसऱ्या स्थानावर आणि युनायटेड किंगडम तिसऱ्या स्थानावर राहिला. भारत या यादीत 176व्या स्थानावर आहे. प्रश्न 11. नुकतीच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, वर्षा अशोक अग्लावे. स्पष्टीकरण. नुकतीच प्रख्यात भूवैज्ञानिक वर्षा अशोक अग्लावे यांची भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी संघटनेच्या 54व्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. ऐतिहासिक नियुक्ती. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या 176 वर्षाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एका महिलेने या प्रमुख भूवैज्ञानिक संघटनेचे नेतृत्व केले आहे. माजी पदाधिकारी त्यांनी असित साहा यांची जागा घेतली आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. नगुलखम जथोम गंगटे यांची मेक्सिकोमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी लता गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव म्हणून TK अनिल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खाण मंत्रालयाचे सचिव म्हणून केशव चंद्र यांनी पदभार स्वीकारला आहे. परीक्षा सुधारणांसाठी नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यदलाचे गठन करण्यात आले आहे. दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी निर्मल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक गुप्तचर संस्थाचे नवे संचालक म्हणून सत्यपाल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून विश्वनाथन आनंद यांनी पदभार स्वीकारला आहे. प्रश्न 12. नुकतेच ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल खेळांमध्ये पदक तालिकेत कोण अव्वल स्थानावर राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. ऑस्ट्रेलिया. स्पष्टीकरण. ऑस्ट्रेलिया 80 पदकांसह अव्वल स्थानावर कायम आहे, तर कॅनडा आणि इंग्लंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. भारताचे स्थान. भारताने आतापर्यंत 12 पदके जिंकून 9वे स्थान मिळवले आहे. यात सुवर्ण 2, रौप्य 7, कांस्य 3 हे आहेत. ऑस्ट्रेलिया देशाची माहिती. राजधानी कॅनबेरा. चलन ऑस्ट्रेलियन डॉलर. पंतप्रधान अँथनी अल्बानीज. आता पाहू ऑस्ट्रेलियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. ऑस्ट्रेलिया 11व्या-12व्या शतकातील ग्रॅनाइट दगडापासून बनलेली नंदीची मूर्ती भारताला परत करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान युरेनियम करार झाला आहे. ऑस्ट्रेलियाने 7व्यांदा महिला T20 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बॅलिस्टा कोळी नावाची कोळ्याची नवीन प्रजाती ऑस्ट्रेलियात शोधली गेली. पिचब्लॅक 2026 युद्ध सराव ऑस्ट्रेलियात आयोजित केला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान संरक्षण धोरण चर्चेची 10वी आवृत्ती नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. ऑस्ट्रेलियात दुर्मिळ नाईट पॅरट दिसल्याची पुष्टी झाली. ससान कोयल ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलाच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्त झाल्या. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच भारताचे पहिले दूरसंचार उत्पादन क्षेत्र कोणत्या शहरात स्थापन केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. ग्वाल्हेर. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भू-औष्णिक विहिरींचे कामकाज लडाखमध्ये सुरू झाले. इयत्ता 1 ते 12वी पर्यंत AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ताला मुख्य विषय म्हणून समाविष्ट करणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य बनले. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. मेघालयात मिशन गोल्डन स्पाईस लॉन्च करण्यात आले. 2026 मध्ये 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन गोव्यात केले जाईल. जगातील सर्वात मोठा दही बनवण्याचा कारखाना पश्चिम बंगालमध्ये स्थापन केला जाईल. जपान ओपन 2026चे विजेतेपद PV सिंधूने जिंकले. भारतातील 45वे जागतिक वारसा स्थळ सारनाथ बनले आहे. सेर्गी कोरेत्स्की यांची युक्रेनचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लॉईस क्रिकेट मैदानावर कसोटी शतक ठोकणारी यास्तिका भाटिया ही जगातील पहिली महिला ठरली आहे. जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद अनाहत सिंगने जिंकले आहे. 18 मीटर खोली क्षमता असलेले भारतातील दुसरे प्रमुख बंदर कामराजार बंदर बनले आहे. चीनने जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग चुंबक तयार केला. आकांक्षा चौधरी हिने मिसेस इंडिया 2026चा किताब जिंकला. मलबार गोल्ड अँड डायमंड्सने महेंद्रसिंग धोनीला आपला ब्रँड अँबेसेडर बनवले आहे. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोभवाल यांना दिला जाईल. 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जाईल. परीक्षा सुधारणांसाठी नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यदलाचे गठन करण्यात आले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच भारत आणि चीन सीमा व्यापार कोणत्या खिंडीतून दर्रा पुन्हा सुरू झाला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.